कमेंट्री बॉक्स मध्ये परिवर्तन. चला चला बॅट्समन जाऊ द्यात मैदानामध्ये. जशी मॅचला होईल सुरुवात ऐकू आता आवाज याच विभागामधील अतिशय सुप्रसिद्ध आवाज. आपल्या आवाजाच्या जोरावरती आपला नाव लौकिक करणारे आमचे अगदी जवळचे परम मित्र राहुलजीत चव्हाण सर यांना आपण ऐकूयात येणाऱ्या पुढील सामन्यांसाठी. थँक्यू. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. याच दरम्यान मुख्य व्यासपीठावरती जोबिले गावचे उद्योजक समाजसेवक गणेशदादा धुळे यांचं आगमन झाले. त्यांचे मनपूर्वक स्वागत. या मुख्य व्यासपीठावरती गणेशदादा धुळे यांचं आगमन झालंय. खरं तर ही स्पर्धा भरवण्यासाठी गणेशजी धुळे साहेबांचं देखील मोठं योगदान आहे. कारण हा मैदान तुम्ही पाहिला असाल पावसाळ्यानंतर बरेच खराब झाला होता, परंतु तो मैदान इथे भरवण्यासाठी गणेशदादा धुळे यांच्या माध्यमातून सातत्याने जेसीबी आणि डंपर आम्हाला मिळाले. त्यामुळे दादांचा आपण आभार व्यक्त करू या स्पर्धेच्या माध्यमातून. विनामूल्य खरं तर आम्हाला जेसीबी आणि डंपर दादांनी इथे दिले, त्यामुळे त्यांचे आम्ही आभार व्यक्त करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. गेम ऑन, लेट्स प्ले. पहिला बॉल बॉलिंग ट्रॅक वरती दाखल होतोय सुयोग पाटील आणि पहिला बॉल घेतला ऑन साइडला. क्रिकेट मध्ये सर्वात सेफ फटका लॉंग ऑन आणि लॉंगऑफच्या मध्ये खेळले. अखेर धावा किती मिळतील राहुल काठेला तुम्ही पाहताय. भरपूर वेगाड तो धावलाय, त्यामुळे 2 धावा एकपट जात आहेत. 2 धाब्याच्या साथीने धावफलक पुढे सरकतोय. टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती 2 धावा. एक मोठी मॅच तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. 2 ताकदवर टीमच्या दरम्यान हा सामना रंगतोय. एका बाजूला संग्राम पण निघलंच तर त्यांच्या अगेन्स्ट तितकाच ताकदीचा संघ खेळतोय मैदानावरती. स्कायरा 11 शिरडोन ब हा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. बॉलिंग ट्रॅक वरती सुयोग पाटील. पहिलाच बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न, फटका फसला होता. जवळपास 3 खेळाडू बॉल वरती पोहोचले होते, परंतु अखेर बॉल अडवले. 2 धावा आपल्या टीम साठी वाचवत आहेत. पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, गोलंदाज हसलाय आणि अखेर फलंदाज रुसलाय, कारण त्याला मैदान सोडावं लागेल. धक्का पहिला लागतोय टीम संग्राम 11 संघाला. फलंदाज बाद. वाढदिवस सोहळा आहे, त्यांना वाढदिवसाच्या भरपूर साऱ्या शुभेच्छा आयोजन कमिटीच्या माध्यमातून. खरं तर आमचे सुधीर शेठ धुळे यांचे ते पुतणे आहेत, त्यामुळे त्यांचं आपण खरं तर भरपूर शुभेच्छा देऊ त्यांना वाढदिवसाच्या या स्पर्धेच्या माध्यमातून. आमचे मित्र नरेश बोराडे यांचं आगमन झालंय, मनपूर्वक स्वागत आहे. चोखाटे बाबू बोराडे यांचं आगमन झालंय, त्यांचे मनपूर्वक स्वागत आहे. पहिला झटका लवकर लागलाय. मैदान 4 मध्ये तुम्ही पाहताय राहुल काठे जो आउट झालाय. पहिल्या बॉलवरती मी म्हणेन जवळपास खेळाडू पोहोचला होता, परंतु बॉल आतमध्ये त्याने ढकलले, त्यामुळे इथून सफलता मिळाली आणि अखेर या बॉलवरती तुम्ही पाहताय धक्का लागला पहिला. पुढचा बॉल लाऊड अपील, फलंदाज बाद. आय थिंक यष्टांचा वेध घेतलाय आणि अखेर दुसरा झटका लागतोय. आता बॅटिंग करण्यासाठी नेतल्या संघाला. फलंदाज बाद.
चला लवकरात लवकर मॅचला सुरुवात करायची आहे. पहिल्या बॉलवरती 2 धावा, पुढच्या बॉलवरती सलगची दुसरी विकेट भेटतीये, त्यामुळे इथून मैदान सोडावं लागेल. नवीन खेळाडू इनिंग नंबर 3 वरती तुम्ही पाहिलं खरं तर कुणाल दाखल झाला, त्याला मैदान सोडलंय आणि आता प्रतीक हा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतोय स्टाकेगिरीवरती दाखल झालाय. सुयोग पाटीलला इथून मात्र विकेट मिळते, त्यामुळे तुम्ही पाहताय सलगचा दुसरा धक्का आता लागलाय. या 5 मध्ये कमबॅकच केलंय सुयोग पाटीलनं. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, वेगावरती स्वार असलेला गोलंदाज वेगाने बीट करतोय. भन्नाट वेग तेच थरार गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळतीये. डॉट बॉल ची समाप्ती होती. षटक क्रमांक पहिलं 4 ओव्हरची मॅच आहे. पॉवर प्लेचं षटक क्रमांक पहिलं सुयोग पाटीलच्या खांद्यावरती तुम्हाला पाहायला मिळेल आणि अखेर डॉट बॉल ची समाप्ती होती आहे. या मॅच मध्ये कमबॅक करायचा प्रयत्न करतोय बदलावरती सुयोग पाटील. चांगला बॉलिंग अटॅक तुम्हाला पाहायला मिळेल. डॉट बॉल ची सांगता होत असताना राईट मोर द विकेट पोटोस होता, टर्न केला ऑन साइडला, गॅप मधून पत्राच्या अगदी बाजूने काढलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक मोठी चेस होती, बॉल अडवण्याचा प्रयत्न करतो, नाही थांबणार बॉल. मी कौतुक करेल क्षेत्ररक्षकाचं, तेजस होते डीप मध्ये भरपूर वेगाने पोहोचते, पडतो बॉल सीमा पार, चौकार. चौकार आलाय. धावफलक वेगाने पुढे सरकतोय. फुलटॉस बॉल खेचला ऑन साइडला मिड विकेटला. मागील बॉलवरती नजाकत, तर या बॉलवरती ताकद, बॉल सीमा पार, आउट ऑफ द पार्क, बिग हिट, सिक्सर. आदरणीय चषक वराडे या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं 2 सामने जिंकत असताना एक मोठा विजय संपादित केलाय टीम जोबिलीपाडा संघाने, त्यामुळे त्यांचे अभिनंदन. जोबिली म्हटलं की क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखले जाते आणि मग 3 संघ, एक जयरमान जोबिली ए, करण धुळे महेंद्र धुळेचा संघ, तर दुसरा जयरमान जोबिली बी, विश्वनाथ धुळेचा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. त्याच्या साथीनं प्रेम धुळे आणि आता जोबिलीपाडा हा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. नरेश चोखाटे यांचा संघ. 4 मिनिटांमध्ये एक षटक टाकायचे, त्यामुळे जर वेळ झाला तर एक खेळाडू 30 यार्ड वर्तुळाच्या आतमध्ये घ्यावा लागेल. फटका फसलाय, हा देखील अजून एक धक्का लागतोय. साहिल दरेला देखील मैदान सोडावा लागेल. फर्नस बाद. धक्क्यावरती धक्का तुम्हाला पाहायला मिळेल. एका मागे एक जवळ जवळ आपण पाहतोय. आता 3 खेळाडू आउट झालेत. नवीन खेळाडू मैदानावरती अतुल काठे आता दाखल झाले या मॅच मध्ये. 5 ओव्हरची मॅच आहे. 5 ओव्हरच्या मॅच मध्ये धावा किती भिंतील हे तिकडे आपण पाहणार आहोत. बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा ड्राईव्ह केलाय ऑन साइडला, डीप मधून खेळाडू पोहोचेल. बॉलला तो फेक करतोय, दरम्यान एक सिंगल येते भैतीय. डीप मध्ये मी खरं तर कौतुक करेल त्या खेळाडूचं, तेजस मात्र जो पुन्हा एकदा सुसाट निघाला होता. कारण त्याला माहिती आहे जर चेंडू निसटला तर बॅकअप द्यायला लागेल आणि त्यामुळेच की काय आपण पाहतो इथून एक सिंगल मिळतीये. सिंगलच्या साथीने धावफलक आता पुढे सरकतोय. टीमची टोटल स्कोर बोर्डवरती जाऊन पोहोचली आहे 13 धावा. ओव्हर नंबर 2 चा खेळ प्रगती पथावरती तुम्हाला पाहायला मिळेल.
हा फटका चांगला आहे क्रिकेटमध्ये सेफ फटका डीप मध्ये काढून पोहोचतील सुयोग पाटील बॉलवरती पोहोचतात एक सिंगल बाली सिंगल पेक्षा जास्त काय मिळणार नाहीये 5-5 खेळाडू खरं तर बॅकअप देण्यासाठी इथे दाखल झाले त्यामुळे चेंडू कसा निसटेल सिंगलच्या साथीनं पुन्हा एकदा धावफलक पुढे सरकेल अळवारपल्ले टीमची टोटल आता पुढे सरकत असताना 14 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील ओव्हर नंबर 2 चा खेळ तुम्हाला पार मिळतोय स्वस्तिक आलेत संचित बॉल ट्रॅक वरती तुम्हाला पार मिळतील बरोबर या वेळेला देखील अपील 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 फलंदाज बाद अजून एक धक्का लागतोय बॅटिंग करत असताना टीम संग्राम 11 संघाला फलंदाज बाद चला थोडस स्पीड अप करा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फटका हा देखील फसलाय क्षेत्ररक्षक पोहोचतोय आणि अखेर झेल टीमला त्यामुळे ओमकारला देखील मैदान सोडावं लागेल अजून एक धक्का लागतोय फलंदाज बाद झालाय त्यामुळे संघर्ष तरी सापडतो नवीन बॅटर मैदानावरती दाखल झाला या मॅच मध्ये विकास पावशे खरतर काकडवालची एवन जोडी तुम्हाला पार मिळेल आमचे हरीजी भोईर आणि त्याच्या साथीने विकासजी पावशे आणि तिसरे पंच आमचे रियाज बांबू शेख परंतु मैदानावरती आता विकास पावशे दाखल होतोय नेत्रस संघाचा हा ऑलराऊंडर खेळाडू तुम्हाला पार मिळेल मैदानावरती दाखल होतोय एकामागे एक झटके लागले त्यामुळे आपण पाहतोय 5 खेळाडू इथून फलंदाज बाद झाले त्यामुळे आता 7व्या क्रमांकावरती विकास दाखल झालाय ओव्हर नंबर एक बॉलचा खेळ आता शिल्लक आहे राऊंड विकेट ओव्हर द विकेट हा फटका घेतला ऑन साइडला गॅपमधून खेळण्याचा प्रयत्न तेजस मात्रे बॉलवरती पोहोचतात आणि अखेर एक सिंगल मिळेल सिंगलच्या साथीनं धावफलक तुम्ही पाहता आता टीमची टोटल पुढे सरकत असताना स्कोरबोर्ड वरती 15 धाबा जोडल्या जातील अजूनही 2 ओव्हरचा खेळ शिल्लक या मॅच मध्ये 2 ओव्हर मध्ये 15 तर बनले जातात पुढच्या 2 ओव्हर मध्ये धाबा किती येतील चला क्षेत्ररक्षण करणारी टीम शिरडोन बी आपण लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावू घ्या टीम मीटिंग घेऊ नका कारण अजून आपल्याला एक मॅच कव्हर करायची बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज पुन्हा एकदा दाखल होतोय तेजस म्हात्रे क्षेत्ररक्षण अप्रतिम आपण पाहिलंय तेजस म्हात्रेचं आणि आता गोलंदाजी करण्यासाठी तो दाखल होतो या मॅच मध्ये साखीगिरीवरती तुम्हाला पारमॅन बॅटर चला अधिकचा वेळ खर्च करू नका प्लीज विनंती आहे बघा प्रत्येक बॉलवरती आम्हाला सांगायला लावू नका कारण वेळ आपल्याकडे कमी आहे एक मॅच आपल्याला कव्हर करायची आहे ती देखील 4 ओव्हरची मॅच होणार आहे त्यामुळे लवकरात लवकर स्पीड अप करायचं आहे राईट मोर द विकेट ऑन साइडला खेळलाय फटका चांगला आहे क्षेत्ररक्षक डीप मधून पोहोचेल एक सिंगल तर एक बडी दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतायत तुतू मेमे आणि अखेर माणूस होतं परंतु धाडस नव्हतं त्यामुळे टीमची टोटल आता सिंगलच्या साथीने पुढे सरकतीये धाव फलक जाऊन पोहोचलाय
16 धाबा फलकावरती जोडल्या जातील. टीमची टोटल 16 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. तिसऱ्या ओव्हरचा खेळ शिल्लक तुम्हाला पार पाहिजे. बॉलिंग ट्रॅकवरती तेजस म्हात्रे तर स्टॅकिंग नंबरवरती बॅटर तुम्हाला पार भेटतील प्रतीक आणि प्रतीकच्या साथीनं विकास. गतीमध्ये मिश्रण चेंज ऑफ द पेस. बोट विखुरली, फिंगर रोल केली, परंतु बॉल जाईल डीप बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. प्रतीकच्या बाटतीतून चौकार. हा चौकार आलाय. चौकाराच्या साथीने धावफलक टीमची टोटल आता पुढे सरकत असताना स्कोरबोर्ड वरती धावा तुम्हाला पार भेटतील. 20 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. बरोबर तयार. यू मिस आय विल डेफिनेटली हिट. फर्निचर डिस्ट्रॉय. मागचा दरवाजा उघडा ठेवला होता आणि चोरी झाली आहे. 5 बॉल मध्ये 15 धावा. याच प्रतीकच्या बॅटमध्ये आपण पाहिलं त्यांनी अखेर 6व्या बॉलवरती विकेट मिळतीये. धक्का लागतो मोठा टीम नेता संघाला. फलंदाज बाद. बॅटर भद्रावरती प्रमोद पावशे आता दाखल होतोय या बॅच मध्ये. गोलंदाजी करत असताना बंडाट बेक आपण त्याचा पाहिलाय, परंतु आता इथून बॅटिंग करायची या बॅच मध्ये दाखल होतोय. राईट नंबर तो विकेट. इथे अजून एक धक्का लागतो. बॅटची कडा घेतली आणि अखेर यष्टी रक्षकाने हा झेल टिपला, त्यामुळे मैदान सोडावा लागेल. अजून एक धक्का लागतो टीम नेतल्या संघाला. फलंदाज बाद. पुढचा बॉल. अजून एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता यस्टनच्या मागे. यष्टी रक्षक पाहतोय खर तर पाहत राहिला, परंतु बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. संग्राम 11 नितल्या संघाला धाव मिळतील 4. पाटपदुरा चौकार आलाय. स्कायरा 11 गावदेवी शिरोडन बी आकाशदादा पाटील जे शिरोडनचे त्यांच्या माध्यमातून हा संघ बांधण्यात आलाय. धाव फरक वेगाने पुढे सरकतोय. टीमची टोटल जाऊन पोहोचले फलकावरती आतापर्यंत 24 धावा. बॉल तयार. खोदून काढण्याचा प्रयत्न होता. ड्राईव्ह केला ऑन साइडला. डीपन खेळाडू पोहोचतील. सुयोग पोहोचले. बॉलला तो फेक करतात. चिकी सिंगल एक पडी जातीय. चला आपण सन्मान करू मुख्य व्यासपीठावरती. मी विनंती करेल गणेश दादा विनायक धुळे, खर तर विद्यमान नगरसेवक मंगेजी विनायक धुळे साहेब यांचे बंधुश्री आहेत, त्याचा सन्मान आपण करतो या मुख्य व्यासपीठावरती. महाराष्ट्राचं महावस्त्र अलंकार त्या सुप्तीनं मायेची प्रेमाची आपुलकीची उपदार शाल एक सन्मान चिन्ह देत असताना गणेश दादा धुळे यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती होतोय. खर तर या स्पर्धेमध्ये ज्यांच्या माध्यमातून आपल्याला पूर्ण बंधन बनवण्यासाठी भरपूर मदत झाली, जेसीबी असेल डंपर असेल, ज्यांनी आपल्याला मोफत खर तर उपलब्ध करून दिले, ते आपले सर्वांचे लाडके दादा खर तर गणेश दादा धुळे यांचा सन्मान आपण मंचावरती केलाय. मानस बॉल ट्रॅक वरती मानस आले. 3 ओव्हरचा खेळ संपन्न झालाय. 3 ओव्हरच्या अंती तुम्ही पाहताय धावफलक जाऊन पोहोचले. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 25. आडवा बाटणं घेतलाय. फटका चांगला आहे. डीप मध्ये खेळाडू सुयोग पोहोचतायत, त्यामुळे माहिती ती फक्त सिंगल.
सिंगलच्या साथीनं धावफलक आता जाऊन पोहोचले स्कोरबोर्ड वरती धावा 26 धावा. ऑन साइडला खेचलाय विकास जकास फटका फर्स्ट लागे काय खेळाडू यावेळेस मात्र फक्त पाहत राहिलेत आणि बॉल जाईल सीमारेषेच्या बाहेर. षटकार. विकास पावशेच्या बॅटमधून हा कडा प्रहार आपण पाहिला त्यामुळे धावफलक पुढे सरकत असताना षटकार त्याला ढोकला. टीमची टोटल आता षटकाराच्या मदतीने जाऊन पोहोचेल स्कोरबोर्ड वरती धावा 36 32 धावा 32. अजून एक फुल टॉस त्याच्या वरती देखील आक्रमण केलाय. बॉल जाईल लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. सलगचा दुसरा षटकार 38. थँक्यू सो मच. ओव्हर पिच बॉल होता खरं तर त्याला बाउंड्री लाईनच्या बाहेर धाडलाय बॅट्समन विकास पावशेनं. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता यावेळेस देखील खेळाडू पोहोचतील. एक सिंगल तर एक बडी दुसऱ्या डाव्याचा प्रयत्न चालू आहे आणि अखेर या दोन धाबा एक बड्या जातील. टाळा वाजतायत. जो आवाज शांत होता तो हळूहळू यायला लागला या मॅच मध्ये कारण संग्राम इलेव्हन नितलस हा संघ चांगली कामगिरी करतोय. दोन धाब्याची साथीने धावफलक जाऊन पोहोचतोय. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती तुम्हाला पाहायला मिळेल 40 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. ओव्हर नंबर 4 चा खेळ प्रगतीपथावरती असताना टू गो. बॅटन बॅटच्या मधनं बॉल चालाय रक्षकाच्या हातामध्ये त्यामुळे डॉट बॉल. शेवटचा बॉल आता शिल्लक या मॅच मध्ये. शेवटचा बॉल धावफलक 40. शेवटचा बॉल आक्रमण तर केलाय. फटका पोचला की काय खेळाडू जज करतोय आणि अखेर हा जेल टिपला त्यामुळे इथून विकास नाराज आहे. धावफलक 40 धाबा 41 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये. चला सलामी जोडी पाठवा आणि फिल्डिंग लावा लगेच. चैतन्य ज्ञानेश्वर धुळे यांचा वाढदिवस सोहळा आहे आणि आज तो वाढदिवस सोहळा आपण इथे संपन्न करू. Birthday dear Chaitanya, happy birthday to you.
लवकर पाठवा. Happy birthday, Chetaya. Happy birthday to you. तकदीर आणि राज ही सलामी जोडी. पहिला बॉल अंडर बॉक्स स्टाईलने पटका खेचण्याचा प्रयत्न होता. तकदीर पाटील आणि त्याच्या साथीनं राज. बॉल ट्रॅक वरती अतुल काठे. नमस्कार मंडळी, संध्याकाळच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. तुम्ही पाहता जयरमान क्रिकेट संघ जोविली आयोजित तुम्हाला स्पर्धा पार मिळेल. स्वर्गीय भगवान धुळे स्मृती चषक सेकंड राऊंडची सेकंड मॅच. बाउन्स अतिरिक्त तुम्हाला पार मिळेल, त्यामुळे पंच घोषित करतात व्हाईट बॉल. दोन सामने जिंकत असताना खूप सारा खेळ आजच्या दिवसामध्ये नारायण संघाने दाखवलाय. तो संघ देखील वाट पाहतोय की आज कोणता संघ त्याच्या अगेन्स्ट खेळण्यासाठी दाखल होईल. चला रिव्ह्यू घेण्यात आलाय, कॅन्सल केलाय. त्यामुळे पंच लक्षात असू द्या, एकदा जर रिव्ह्यू घेतला तर तो कॅन्सल होणार नाही इथून पुढे, याची आपण नोंद घ्यायची आहे. अधिकचा वेळ खर्च करू नका. परत यार अतुल काठे. या वेळेला घडलंय काय, बॅटची घेतली कडा आणि अखेर तकदीर पाटीलला मैदान सोडावं लागते. झटका पहिला टीम शिरोडन बीला फलंदाज. स्कायर 11 गावदेवी शिरडोन बी हा संघ मैदानावरती खेळतोय. तकदीर पाटील आउट झालेत. नवीन खेळाडू मैदानावरती विवेक पाटील आता दाखल होतात या मॅच मध्ये. ओव्हर नंबर 1 चा खेळ तुम्हाला पार मिळेल. जी सुरुवात मैदानावरती शिरडोन बी संघाने केली आहे ती सुरुवात सध्याच्या घडीला तुम्हाला संग्रहालय 11 इथला संघ देखील करताना दिसतोय. पुढचा बॉल राईट नंबर द विकेट. अभि फ्रॉम द बॉडी शरीरापासून दूर होता, त्यामुळे पंच घोषित करतात व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव बाद केली आणि धावफलक जाऊन पोहोचले. टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती आता पुढे सरकत असताना 2 धाबा धावफलकावरती जोडले जातील. स्वप्न सुरुवात या मॅच मध्ये तुम्हाला पार मिळेल. टीम नित्य संघाच्या माध्यमातून शैलेश दादा पावसे हे देखील जोडले गेले, त्यांचे मनपूर्वक स्वागत आहे. यावं आपण मुख्य व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. संग्राम 11 या नावाने संघ कित्येक दिवस झाले आपण खेळतोय, कित्येक वर्ष झाले खेळतोय.
इथे देखील तो चेंडू तुम्हाला पार मिळतोय, चॉक करण्याचा प्रयत्न होता, अपील इथे केली आहे परंतु पंच सहमत नव्हते, त्यामुळे डॉट बॉल ची समाप्ती तुम्हाला पार मिळेल. चांगला बॉलिंग अटॅक या मॅच मध्ये तुम्ही पाहताय, दोन्ही संघ मोठ्या ताकदीने उतरलेत. कित्येक वेळा एकमेकांच्या अगेन्स्ट त्याचा खेळ आपण पाहिलाय, परंतु आज या खरवईच्या ऐतिहासिक क्रीडा नगरीवरती आपण पाहतोय दोन ताकदवर टीमच्या दरम्यान ही लढत तुम्हाला पार मिळेल. 4 ओव्हरची मॅच, 4 ओव्हर मध्ये आपण पाहिलं खरं तर पूर्वार्धामध्ये 40 धावा बढ़ल्या आणि आता 41 धावाचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना संघ मैदानावरती स्काय राय 11 गावदेवी शिरडोन हा संघ तुम्हाला पार मिळेल. पुन्हा एकदा बॉल ट्रॅक वरती, फुलटॉस बॉल एक्स्ट्रा कव्हरला खेळताय. डिपमधून खेळाडू साहिल दरे बॉल वरती पोहोचतील, उचलून फेक करतात. दरम्यान दुसरी धाव एकवटण्याचा प्रयत्न थांबवलाय, कारण ऑन द स्टंप थ्रो पैकी आपण पाहिली आहे, त्यामुळे इथून एक सिंगल मिळतीये. सिंगलच्या साथीनं धावफलक पुढे सरकत असताना 3 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. सिद्धूर शेठ डुळे यांच्या चेहऱ्यावरती एक वेगळी स्माइल आले, स्मित असे तुम्हाला पार मिळेल. रिव्हर्स सेटिंग करण्याचा प्रयत्न होता, पंचाकडे दात बागतायत पुन्हा एकदा आणि अखेर डॉट बॉल. डॉट बॉल. हॅलो 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 बॉल तयार. डीपमधून खेळाडू पोहोचतात, एक सिंगल एक पडी दुसऱ्या धावाचा प्रयत्न होतोय. 2 धाबा एकवटल्या जातील. एक ओव्हरचा खेळ समाप्त झालाय आणि 41 धावाचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना 5 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. चला थोडंसं स्पीडअप करा, लवकरात लवकर मॅच कव्हर करायची, त्यामुळे विनंती आहे अधिक वेळ खर्च करू नका. 3 ओव्हरचा खेळ आता शिल्लक, या मॅच मध्ये जिंकण्याकरता 36 धावाची गरज आहे. शिरडोन बी हा संघ मैदानावरती खेळतोय. आज स्काय 11 या नावानं तुम्हाला संघ पार मिळेल. मैदानावरती उतरलाय, तर दुसऱ्या बाजूला संग्राम 11 नितलस हा संघ मैदानावरती खेळताना दिसेल. ओव्हर नंबर 2 बॉलिंग ट्रॅक वरती प्रमोद पावशे हा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतोय. ओव्हर नंबर 2 चा खेळ प्रगती पथावरती पार मिळतोय. प्रमोद पावशे बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झाले, तर स्टॅकिंग वरती विवेक राईट नंबर विकेट ना. फुल टॉस बॉल ऑन साइडला खेळला, फटका फर्स्टला, स्कोअर रेगला, क्षेत्ररक्षक जज करतोय आणि अखेर झेल टिपला, त्यामुळे इथून मैदान सोडावा लागेल. धक्का लागतो दुसरा. बॅटिंग करा सर टीम स्काय 11 गावदेवी शिरोडन बी. मैदानावरती सुयोग पाटील आता दाखल होते या मॅच मध्ये. ओव्हर नंबर 2 चा खेळ तुम्हाला पार मिळेल. प्रगती पथावरती 2 फलंदाज आउट झालेत आणि अखेर आता सुयोग पाटील मैदानावरती दाखल होतोय. 36 धावाची गरज या मॅच मध्ये. यू मिस आय विल डेफिनेटली हिट. फर्निचर जुस्टू आहे, लेग स्टिक उखाडली आहे, मिडल स्टिक उखाडली आहे आणि अखेर मैदान सोडावं लागेल सुयोग पाटीलला देखील. फलंदाज बाद.
नवीन फलंदाज मात्रावरती मंथन आता दाखल होतो या मॅच मध्ये. एकामागे एक धक्के लागत चालेत. खरं तर 2 ओव्हरमध्ये 15 धावा होत्या. ज्यावेळेस पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत होती टीम नितलस आणि त्यानंतर पुढच्या 2 ओव्हरमध्ये जबरजबळ आपण पाहिला असेल तर 25 धावा वसूल केल्या आणि 40 धावाचं टार्गेट आता 41 धावाचं टार्गेट आपल्याला पार मिळतोय. चांगली सुरुवात या मॅच मध्ये तुम्हाला पार मिळेल. शिरडोन संघाच्या माध्यमातून करण्यात आली जरूर, परंतु अखेर विकेट भीतीये. त्यामुळे मैदान सोडावा लागतोय. सुयोग पाटीलला देखील नाराज आहे स्वतःच्या कामगिरीवरती. या मॅच मध्ये चांगल्या प्रकारची बॅटिंग करायची होती, नाही जमलं. बॅट आणि बॉलचा व्यवस्थित संपर्क नव्हता, यष्ट्या उद्ध्वस्त केल्या आणि अखेर आता मंथन खोदून काढण्याचा प्रयत्न. 2 धावा एकपड्याचा प्रयत्न करतील. एक सिंगल एकपडी दुसरीचा प्रयत्न इथे चालवला आणि अखेर या 2 धावा इथे एकपड्या जातील. 2 धाब्याच्या साथीने धावफलक पुन्हा एकदा पुढे सरकत असताना 7 या आकड्यावरती टीमची टोटल तुम्हाला पार मिळेल. धावफलक वेगाने पुढे सरकत असताना प्रबुद्ध कांबळे यांचं आगमन झालंय. वेलकम, स्वागत आहे मॅम फ्रॉम वांगणी. ऑन साइडला खेळलाय, गॅप मध्ये खेळायचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक पोहोचतील आणि 2 धाबा एक पडण्याचा प्रयत्न यशस्वीरित्या पूर्ण होतोय. 2 धाब्याच्या साथीने धावफलक पुन्हा एकदा पुढे सरकत असताना टीमची टोटल धाव पोहोचते आता फलकावरती 9 धाबा तुम्हाला पार मिळतील. चेंडूचा विचार केला तर 4 बॉलचा खेळ संपन्न झालाय. 4 धाबा आतापर्यंत खर्च करत असताना प्रमोद पावशीला तुम्ही पाहता या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी करतोय. नितलसचा बलिंगा म्हणून त्याची ओळख आहे. बलिंगा स्टाईलला बॉलिंग अटॅक तुम्हाला पार मिळेल. या वेळेला अपील उचलून धरली आहे, त्यामुळे अजून एक धक्का लागतोय. मंथन टन मैदान सोडावा लागेल. फलंदाज बाद. करायची चला स्पीडअप करा, अधिकचा वेळ खर्च करू नका. लवकरात लवकर आता सुरुवात करायची आहे. नवीन बॅटर भद्रावरती तेजस फक्त दिशा दिली आहे. ऑन साइडला बळबळ आहे. मिड विकेटला बॉल ट्रॅव्हल होईल. डीपमधून खेळाडू होतोय. एक सिंगल एक पडली आणि आता सिंगल वरती थांबावं लागतंय. सिंगलच्या साथीला धावफलक पुढे सरकत असताना 2 ओव्हरचा खेळ संपत झाला. 2 ओव्हरच्या अंती टीमची टोटल स्कोर बरोबरती तुम्हाला पार मिळेल 12 धावा. 10 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. माफी असावी. साहिल दरे बॉलिंग ट्रॅक वरती दाखल होतोय. 12 बॉलचा खेळ आता शिल्लक या मॅच मध्ये अजूनही 31 धाबाची गरज आहे. 41 धाबाचं टार्गेट होते या मॅच मध्ये. 10 धाबा 2 ओव्हरच्या अंती आपण पाहतोय. टीम बॅटिंग करत असताना शिरडोन ब हा संघ जाऊन पोहोचलाय. त्यामुळे अजूनही 12 बॉलचा खेळ आता शिल्लक या मॅच मध्ये. 31 धाबाची गरज. साकीगिरवरती बॅटर तुम्ही पाहताय दाखल होतोय. तेजस मात्रेच्या साथीनं राज पाटील जो सलामीला दाखल झाला या मॅच मध्ये. बरोबर तयार. साहिल दरे
पहिला बॉल टर्न केला ऑन साइडला, स्कोर एकला खेळला, डीपमधून क्षेत्ररक्षक पोहोचतोय, एक धाव तर एक बडी, दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न इथे करतोय आणि अखेर सिंगल वरती थांबावा लागतोय. सिंगलच्या साथीला टीमची टोटल धावफलकावरती पुढे सरकत असताना तुम्हाला 12 मैल धावफलक जाऊन पोहोचलाय. 11. अकरा धावा. हा फटका चांगला आहे, गुडघा टेकत खेळत असताना परंतु फटका फसला. फाईल लेगचा खेळाडू प्रचंड वेगाने पोहोचला आणि अखेर एक चांगला झेल टिपत असताना अजून एक झटका लागतोय. फलंदाज बाद. पुढचा बॉल फुलटस होता, टर्न केला ऑन साइडला, डीप क्षेत्ररक्षक. काय फिल्डिंग बार मिळते. एक सिंगल धाव देखील मिळेल. सिंगलच्या साथीला धावफलक आता पुढे सरकत असताना टीमची टोटल स्कोर वरती तुम्हाला 12 मिळेल. 13 धावा धावफलकावरती जोडल्या जातात. बारा धावा या बॉलला देखील डॉट बॉल. पंचाकडे खर तर पाहत राहिले होते. अशा पद्धतीने चला चेक करायचं. बॅटिंग रिव्ह्यू इथे घेण्यात आलाय. डॉट बॉल पंचांनी घोषित केला. डॉट बॉल फेअर डिलिव्हरी तुम्हाला 12 मिळेल. षटकातील काही चेंडूचा खेळात शिल्लक या मॅचमध्ये कमबॅकच केलाय टीम निकलस संघाच्या माध्यमातून. बिग हिट करण्याचा प्रयत्न, फटका फसला. क्षेत्ररक्षक डीप मधून ओमकार पोहोचले होते परंतु त्यांच्या बाकाच्या बाहेर. बॉलला तुमफेक करतील. 2 धावा इथे मिळतात. 2 धावाच्या साथीने धावफलक पुढे सरकतोय. टीमची टोटल जाऊन पोहोचली स्कोर वरती आतापर्यंत 14 धावा जोडल्या जातील. ओव्हर नंबर 3 चा खेळ प्रगतीपथावरती आहे. षटकातील काही चेंडूचा खेळ आता शिल्लक. 1 टू गो. शेवटचा बॉल आता शिल्लक या मॅच मध्ये. शेवटचा बॉल तो देखील राहिलाय बॉलरच्या नावावरती आणि अखेर लेग बायच्या स्वरूपात सिंगल मिळती आहे. त्यामुळे धावफलक 15 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. 6 बॉल आणि 26 धावाची गरज या मॅच मध्ये. ड्राइव्ह केला ऑन साइडला. 26 धावाची गरज होती. पहिला बॉल टर्न केला ऑन साइडला. डीपमधून खेळाडू 2 धावा एक पडायचा प्रयत्न होतोय आणि अखेर दुसरी धाव. भरधाव वेगाने एक मिनिट जाईल. 6 बॉल मध्ये 26 ची गरज आहे. तर देखील या बातमध्ये रंगत तुम्हाला 5 मैल. पहिला बॉल वरती 2 धावा एक पडल्या. 5 बॉलचा खेळ आता शिल्लक आहे. ओमकारला तुम्ही पाहताय मैदानावरती दाखल झालाय. 5 बॉलचा खेळ शिल्लक या बातमध्ये. 5 बॉल मध्ये इथून अजूनही 24 धावा चेस करायच्या. याच अनुषंगाने आता मैदानावरती बॅटर तुम्हाला पार मिळतील. पुढचा बॉल लाईन खराब. पंच वळतायत. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात 1 धाव बाद केली. त्यामुळे धावफलक तुम्ही पाहता आता पुढे सरकत असताना टीमची टोटल 18 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. अजून या मॅच मध्ये आपण पाहतोय 23 धावाची गरज आहे. 5 बॉल 23 धावा. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. थडबाचा खेळाडू पुढे सरकतो. एक चांगला झेल तिथे टिपलाय. त्यामुळे मैदान सोडावं लागेल. अजून एक झटका. बॅटिंग करत असताना टीम्स काय राहिले बनणं. गावदेवी शिरडोन बी
चला बॅटर लवकर पाठवा, अजून एक सामना आपल्याला कव्हर करायचे, त्यामुळे लवकरात लवकर आपण मैदानाच्या अर्पण दाखल व्हा. संचित पाटील मैदानावरती दाखल होत आहेत. नारायण टीमचे कॅप्टन इथे पोहोचलेत. ड्राईव्ह केलाय, खेळाडू आहेत डीप मध्ये बॉलला तो फेक करतील. खर तर पुढची मॅच तिसऱ्या राऊंडची आजच होणार आहे. 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 ओव्हर टाकायच्या, 4 ओव्हर टाकायचे, त्याच्यावर नोंद घ्यायची. लक्षात असू द्या, 4 ओव्हरची मॅच आहे आणि 12 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 ओव्हर टाकायचे. अन्यथा चौथ्या ओव्हरसाठी तुम्हाला एक खेळाडू तट्याळ वर्तुळाच्या हातमध्ये घ्यावा लागेल. अधिकचा उशीर जर झाला तर 2 देखील घ्यायला लागतील, कारण मॅच आपण आजच कव्हर करणार आहोत. कारण जवळ 2 ते 3 सामने पेंडिंग राहिलेत, त्यामुळे अंतिम दिवसामध्ये आपल्याला यस खरं तर रोज 7:30 ते 7:45 पर्यंत आपण सराव याच मैदानावरती करतोय, त्यामुळे मॅच आजच होईल. यावेळेला देखील लाईन खराब, पंच बोलतात, इशारा पोहोचतोय व्हाईट बॉलचा आमच्या पर्यंत, त्यामुळे धावफलक आता सिंगलच्या साथीने पुढे सरकतोय. 21 धाबा आणि अखेर 22 धाबा, फटका फसलाय, डीपमधून खेळाडू पोहोचतोय, झेल स्वीकारलाय आणि अभिनंदन. हा सामना जिंकलाय टीम संग्राम 11 नेतल संघ. कॅप्टन लवकरात लवकर या. हार्डलक टीम शिरोडन बी. चला कॅप्टन, शेवटचा बॉल बाकी आहे, चला खेळून घ्या, शेवटचा बॉल खेळून घ्या, हरकत नाहीये. सामना जिंकलाय टीम